नीट परीक्षेसंबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नीट परीक्षेशी संबंधित प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी संबंधित मुद्द्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पारदर्शक भूमिका घेण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी नमूद केले। तसेच संबंधित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक निषेध नोंदवत शिक्षण मंत्र्याच्या प्रतिकात्मक छायाचित्राचे दहन केले। आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड सहन केली जाणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला। या आंदोलनात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबंधित प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। एक बच्चा जो रात दिन पढ़ाई करता, रात के सुबह के 5 बजे तक जो पढ़ाई कर रहा था, पेपर देने के लिए जागा है, उसका पूरा परिवार उसके साथ में खड़ा था। जब वो पेपर देकर वापस आता है तो पता चलता है कि पेपर लीक हो गया। तो सरकारें सो रही थी क्या? इनके घरों के बच्चों के पेपर क्यों नहीं लीक होते? क्या वजह है कि एक सामान्य आदमी को इतनी तकलीफ उठानी पड़ती है? ये सरकार हर पैमाने पे फेल हो चुकी है। ये सरकार का हम निषेध करते हैं, खास तौर से शिक्षण मंत्री का।